जय शिवराय. हे बघा बालमावळे छोटे छोटे जे आज गड किल्ल्यांची सफर करत आहेत. आणि आज आपण पुन्हा एकदा आलेलो होते म्हणजे किल्ले भवानगडावरती. भवानगडला येत असेल तर पहिलं सफाळे स्टेशनला यायला लागतं आणि सफाळ्यावरून आता बसचा प्रवास. सफाळे स्टेशन हे आपला परिवार राजा शिव छत्रपती परिवार पालघर विभाग. मंडळी मधुकर नगर भवानगडला यायचं असेल तर एवढे बाद झाले आजच्या दिवशी. ते तुम्ही करा एडिटर नवीन भेटले. हे आमचे प्रशांत दादा हे आमचे व्हिडिओग्राफर आहेत. आमचे प्रशांत दादा हे आमचे वेदांत दादा आहेत. आमचे छोटे मावळे आहेत आमचे. जय शिवराय. जय शिवराय. नवीन मावळे आहेत आता. हे बरेच वर्षानंतर बरेच महिन्यानंतर एवढी पब्लिक आहे. तरी अजून बरेचशी लोक यायचे बाकी आहेत जे पालघर आणि सफाळे या प्रांतामधले आहेत. तर म्हणजे मधुकर नगरच्या इथून आपण जेव्हा किल्ल्याच्या रस्त्याला लागतो म्हणजे किल्ल्याच्या रस्त्याला आपण मार्गस्थ होतो तर साधारणतः मधुकर नगरपासून चालत जर बघायला गेलं तर 15 मिनटं लागतात. 15 ते 20 मिनटं. आणि जर तुमच्याकडे बाईक बिक असेल तर अवघ्या 5 मिनटात तुम्ही किल्ल्याच्या बेस विलेजला जो आदिवासी पाडा आहे तिथे पोचू शकतो आपण. तर आता आपण चालतच निघालो आहे. चालत आता आपण किल्ल्याच्या खाली जो आदिवासी पाडा आहे तिथे पोचू आणि नंतर किल्ला सुरुवात करू चढायला. किल्ला चढायला अवघे 5 मिनटं लागतात कारण की एक छोटीशी टेकडी आहे. आणि आपण मग वरती किल्ले भवानगडावरती बऱ्याच वेळा आलो आहे. पुन्हा एकदा बऱ्याच वर्षानंतर किल्ले भवानगडाची आपण ही सफर ही भटकंती आणि सोबतच संवर्धन मोहीम करत आहोत. आजूबाजूचा परिसर आहे शांत थंडगार वातावरण. आणि हे आपलं उत्तर कोकण पालघर. ह्याच्यापासून जरा वाचवायला लागेल. घार आणि शिकला. तो तर आहेच. सावलीचं झाड आहे ते. आधीच झाड आहेत. गेले उचलून. चला जाऊया काय वरती. जय महाराष्ट्र मंडळी, स्वागत आहे हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफटक्यामध्ये. आणि आज आपण पुन्हा एकदा आलेलो होते म्हणजे किल्ले भवानगडावरती. मंडळी भवानगडावरती आजवर अनेक वेळा आलो आहे. म्हणजे आता मला किती वेळा आलो हे पण सांगता येणार नाही कारण की 20-30 त्याच्या पण जास्त पलीकडे. तर पाठी जो गेट बघताय तो भवानगडाचा सध्याचा प्रवेशद्वार आहे. तर आपण हा माझ्या पाठी बघू शकता इथून आलेलो. पण खरी वाट ही आहे. तर आपण आदिवासी पाडा जे गाव आहे खाली त्या गावातून वर आलो आणि आता आपण चाललो ते म्हणजे किल्ल्याचं जे सध्याचं प्रवेशद्वार आहे त्याच्या आतमधून. तर मंडळी इथे आधी अशी मोठीच्या मोठी भिंतच होती, तडबंदीच होती. इथे ढासळली आहे ही थोडीफार आहे. इथे असणार ती पण तडबंदीच होती. ती ढासळल्यामुळे इथून हा प्रवेशद्वार दिला आहे, इथून ॲक्सेस दिला आहे. बघू शकतो इथे श्री भवानी गडेश्वर शिवमंदिर कारण की ह्या गडावरती आपल्याला मोठंच्या मोठं असं हे शिवमंदिर दिसतं मंडळी बघू शकता. आणि ह्या मंदिरामध्ये एक शिवाची पिंड आहे आणि शंकराची पिंड असून इथे आजूबाजूला थोडं काय बोलू आता म्हणजे रिडेव्हलपमेंट किंवा डागडूच्या नावाखाली इथे हे गार्डनसारखं केलेलं आहे, सिसॉ वगैरे. आणि ऑलरेडी भरपूर पब्लिक आपली वरती पोचलेली आहे आणि कामाला सुरुवात झालेली आहे. तर तुम्हाला मी संवर्धनाचं काम दाखवतो. जय शिवराय. हे आपले पालघर सफाळ्यातले उत्तम रावते दादा. जय शिवराय. तुमचे आज मित्र आणलेच सोबत मी, रोशन सावळे. जय शिवराय दादा. तर असा परिवारामधले कुटुंबामधली माणसं आपल्याला मोहिमेमध्ये भेटत असतात. हा इथे बुरुज आहे आणि इथे पूजेची तयारी चालू आहे. लवकरच आपल्याला इथे आता पूजेची तयारी दिसेल चालू असताना. लवकरच इथे आपली गारद वगैरे आणि महाराजांची प्रतिमा इथे
सजलेली साजेशी दिसेल. हे बघा बालमावळे छोटे छोटे जे आज गडकिल्ल्यांची सफर करत आहेत, जे पुढील येणाऱ्या पिढीसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मंडळी आपण मगाशी आता वरती होतो आणि येताना तुम्हाला दाखवलेलं की इथे पूजेची तयारी चालली आहे. ही झाली इथे पूजेची तयारी आणि वरती पण संवर्धनाचं काम चालू होतं. आता आपण महादरवाजेच्या खाली चाललेलं, तिथे पण काम सुरू आहे. म्हणजे राजशिव छत्रपती परिवार पालघर विभाग भवानगडावरती हल्लीच भगवा ध्वज इथे फडकवण्यात आलेला आहे, लावण्यात आलेला आहे. आणि आजच्या मोहिमेतील काही संवर्धनाचं काम आहे ते आपण या व्हिडिओमध्ये, या ब्लॉगमध्ये पाहत आहोत. असंच झालं असं असेल ना. उलटा करायला लागेल ना, उलटा करायला लागेल. नाही ना रो, नको थांबा, कंबर जायची. मोठे मोठे दगड आहेत ते, किलोचे नाही टनाचे दगड आहेत. ते फार भारी काम आहे हो. रांगणावरती. आपल्याला कसं काम भेटलं असतं ना, ते जन्नत केली असते त्याची आम्ही. फक्त उचलून ना ठेवायचे. पायाला लागत थांबणार. तरी रांगणा पूर्ण साफ केलं तुम्ही बऱ्यापैकी. पाय काढा उत्तम दादा पाय काढा. आधी ह्याला हटवूया उत्तम. एक मिनिट. तसं पकडत झाले. तिथे भूक पडले, भगदाड पडले, त्यामुळे हा दगड त्याच्या आतमध्ये आपल्याला टाकायचा आहे. आधी हा उलटा फिरवा लागेल. बाहेरच फिरवा समजा त्याला. इथेच फिरवूया. तर फिरून ह्याच्या आतमध्ये, तेव्हा कुठेही तडबंदी नीट होईल. आता कुठे नवीन संसार सुरू झाला आहे आणि इथे मातीच्या चुली घरोघरी आपण बघू शकतो. इथे अजय दादा चूल पेटवत आहे. इथे आज चुलीवरचं जेवण आहे. इथे आपले मटार सोललेले आहेत, वाटाणे, फरसबी. इथे ध्वजाचं काम सुरू आहे. तर मंडळी, परत संवर्धनाला आपली सुरुवात झालेली आहे. बरेच जण बोलतात की काय संवर्धन म्हणजे गडावरती जाऊन काय जेवतात, फिरतात बिरतात, ट्रॅकिंग करतात आणि निघतात. तर इथे ना हे बघा, ते काटेरी पूर्ण झाड आहे. ते काटेरी झाड तोडत तोडत आपल्या आता मावळे आतमध्ये घुसत चालले आहेत. कारण हे जेव्हा स्वच्छ होईल ना, तेव्हा कळेल की इथे तटबंदी होती. ती पण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. हे बघा, पूर्ण आतमध्ये हे पूर्ण काटेरी झाड आहे, याचा विळखा आहे पूर्ण. तिथे पण 2 मावळे गेलेत. म्हणजे संवर्धन करणं खूप जिकरीचं काम आहे, खूप मेहनतीचं काम आहे, कष्टाचं काम आहे. कारण इथे बघू शकता ही तटबंदी आहे, तीच पुढे पुढे जाते. ती जोपर्यंत दिसणार नाही, जोपर्यंत हे आपण तोडणार नाही. हे मंडळी, हे बघू शकतो.
वरतून आपण ते तोडतोय तिथून ते ओढतात आहेत तेव्हा कुठे इथली विजिबिलिटी आपल्याला दिसते पूर्ण. बघा केवढा मोठा काटेरी वन आहे पूर्ण. इथे ही आतली तटबंदी दिसायला लागली. हो ही आतली तटबंदी आणि हे नंतर केलेलं आहे गावातल्या लोकांनी किंवा गव्हर्नमेंटनी. पण एवढी ही जागा मी आता उभा आहे इथे पूर्ण जंगल होतं हे सगळं काटेरी रान होतं. नाश्त्याची वेळ झाली आहे. इथे नाश्ता बघू शकतो. इथे हे बघा ऐकतच नाही लगेच चालू खायला. पावभाजी आहे इथे. हा तुम्ही ऑलरेडी आलेले तेव्हा. तर मंडळी इथे मगाशी काम चालू होतं मोठ्या प्रमाणात. मी तुम्हाला ती व्हिडिओ दाखवली पण होती ते काम. त्याच्यानंतर तिकडनं पूर्ण ती तटबंदी दिसायला लागली. जेव्हा तिकडनं ती पूर्ण झाडी काढली गेली आणि इथे मोठाच्या मोठा गोल सर्कल आहे तो तुम्हाला मी दाखवतो. बघू शकता इथे हे बघा असा गोल खळा आहे पूर्ण. म्हणजे जेव्हा गड बांधला जातो किंवा किल्ला एखादा बांधला जातो तेव्हा खणलं जातं आणि आतमधूनच त्याच्यातून दगडी काढली जातात आणि ही दगडी इथे रचली जातात. त्याच्यानंतर मग जो काही खड्डा पडतो त्याच्यामध्ये पाणी साठतं आणि तिथे तलाव तयार होतं. म्हणजे हे नक्कीच किल्ल्यामध्ये तेव्हा तलाव असणार. आणि इथे आपल्याला बुरुज दिसतोय मंडळी. हा एक बुरुज आहे. असे किल्ल्यावर बरेचसे बुरुज आहेत. आंब्याची झाडं बरीचशी आहेत. जंगली झाडं आहेत रानटी झाडं आहेत आणि हे पूर्ण इथे जंगलाचा प्रदेश आहे. हे जंगल आहे सगळं. तुम्ही ही पारे सोडू नका. हा तुम्ही नाही नाही थांब द्यायला नको. तुम्ही जाऊन दाखवा. फक्त पारा आहे. हा तुम्ही पारा पकडा. अरे 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 हा भाजकी भाजकी भाजले. इथे पण मंडळी संवर्धनाचं काम चालू आहे. फक्त 3 मावळे तिथे फक्त 3 मावळ्यांमध्ये ते जोरदार काम चालू आहे. मला फक्त एवढं सांगा ना हे दिसत नव्हतं ना पहिलं. बघा हे बघा दाखवतो तुम्हाला मी. हे काहीच दिसत नव्हतं इथे. हे सगळं इकडचं जे काय होतं ते सगळं उचलून इथे आणलेलं आहे. आता हे सगळं आता उचलून अजून पुढे पुढे नेत आहे जेणेकरून हे सगळी जी काही दगडी आहेत बांधणी आहे रचलेलं आहे ते सगळं दिसतलं आहे. त्यामुळे संवर्धन महत्त्वाचं काय कारण की जेव्हा ह्या सगळ्या काटेरी वनझाडी फेकल्या जातात काढल्या जातात त्याच्यानंतर ही सगळी तटबंदी आपल्याला नीट दिसते. व दाखवतो मी कसं आहे.
हे बघा. तिथे होता आता उभा मगाशी. तो कडे यायचा वर्ण पडलेले हे रांगोळी रांगोळी वाटते. मीठ रांगोळी वाटते. वाढून घ्या भाजी पण आणले तुझा फ्रीजचा आवाज म्हणून आणि बऱ्यापैकी आपलं कामही चांगलं झालंय उत्तम दादांनी. आणि आपण म्हणजे आता नवीन काम या वर्षापासून केलंय आणि चांगलंच काम आहे ते. पण आता ते काम करताना आपल्याला म्हणजे आपल्या म्हणजे प्रत्येकाच्या काय भावना आहेत किंवा आपल्याला म्हणजे काम करताना कसं वाटलं थोडक्यात प्रत्येकाने येऊन येतो. प्रत्येकाचं मनोगत इकडे करायचं आहे. सुरुवात तुम्ही तुमचं नाव जय शिवराय जय शंभूराजे. माझा निलेश इंद्राव वंडेकर, मी कोल्हापूरचा आहे. आता कामानिमित्त घाट कोपरला आहे आणि माझी भवानगडला दुसरी मोहीम आहे. म्हणजे ध्वज लावायच्या आधीची एक मोहीम झाली जातात तुम्हाला त्यावेळी आम्ही आलो होतो. बाकी गेल्या वेळेपेक्षा यावेळी संख्या पण जास्त आहे आणि काम पण फास्ट झालं. काम मजा आली काम करायला. बरं वाटतं. असंच अजून आपल्या घरात काय शिवकार्य करायचं. आता आपली इथे चर्चासत्र चालू आहे. प्रत्येक जण आपला अनुभव सांगतोय. बघा एखाद्याला प्रत्येक जण प्रत्येक मोहिमेला येईल सांगता येत नाही, पण ज्यांना शक्य होतं त्यांनी खरोखर आवर्जून येत राहा. प्रत्येकाला वैयक्तिक प्रॉब्लेम आहेतच, कोणी येईल कोणी नाही येणार, पण ते नाही येतात म्हणून आपण येऊ नये. जर आपल्याला खरोखर वेळ असेल ना तर प्रत्येकाने तिथे इथे वेळ द्या. तेवढा सर्वांनी एक विनंती आहे. आणि संपर्क मंडळ जर अनेक दादांचं जरा बोलणं माझ्या रायगडाचे आम्ही वारकरी, माझ्या रायगडाचे आम्ही वारकरी, शिवराय माझे पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, शिवराय माझे पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. जात पात ना मानली कोणताही धर्म, जात पात ना जाणलं रयतेचे मर्म, जात पात ना मानली कोणताही धर्म, माझ्या शिवबान जाणलं रयतेचे मर्म. आम्ही मावळे सारे तुझे रे पुजारी, आम्ही मावळे सारे तुझे रे पुजारी, शिवराय माझे पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, शिवराय माझे पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. हे आहे भवानगडेश्वर मंदिर आणि इथे पण ही तटबंदी. तर मंडळी, संवर्धन काय असतं आणि कसं केलं जातं किंवा होत असतं हे तुम्हाला या आजच्या व्हिडिओमधून कळालं असेल. संवर्धन झालं, संवर्धनाच्या आधी आपण नाश्ता केला, नाश्त्यानंतर संवर्धन, परत त्याच्यानंतर आपण जेवलो, जेवल्यानंतर चर्चासत्र झालं. त्याच्यामध्ये आपण काय काम केलं, कसं वाटलं, नवीन मावळ्यांना, नवीन जे काही पोरं आलेली त्यांना इथे येऊन कसं वाटलं, त्याच्यानंतर त्यांना हे शिवकार्य कसं वाटलं, ह्याचा जो अनुभव आहे तो चर्चासत्रामध्ये एक आढावा घेतला गेला की पुन्हा तुम्ही याल की नाही हे पण त्यांच्याकडनं आपण जाणून घेतलं. तसं हे सर्व संवर्धन कार्य मंडळी राजा शिवछत्रपती परिवार या संघटनेसोबत, या संस्थेमार्फत आपण भवानगडावरती करत असतो. तर हे भवानगडाची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. बाकी इतरांपर्यंत ही माहिती शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन फेरफटक्याला. तोवर जय जिजाऊ, जय शिवराय, जय भारत.